मराठी अभिनेत्री वनश्री जोशी हिने गेली 30 वर्ष अनेक गाजल्या मालिकांमध्ये काम केलं आहे. मात्र तिचा हा जीवन प्रवास सोपा नव्हता. एका गंभीर आजाराने तिला ग्रासले होते. हा आजार एवढा त्रासदायक होता की तिला 7 ऑपरेशन्स करावी लागली होती. शेवटी या दुखण्याला ती एवढी कंटाळली होती की अनेक वेळा तिच्या मनात आत्महत्येचे विचार यायचे. मात्र एका अनोख्या पद्धतीने तिने या असाध्य आजारावर मात केली आणि आता ती सुखाने जीवन जगत आहे. या आजारपणाबद्दल आणि त्यातून बाहेर पडण्याबद्दल तिने नुकत्याच एका मुलाखतीमध्ये सविस्तररित्या सांगितलं आहे. चला तर जाणून घेऊया ती नक्की काय म्हणाली. मुलाखती दरम्यान अभिनय क्षेत्रातील प्रवेशाबद्दल सांगताना वनश्री म्हणाली की शिक्षण पूर्ण झाल्यावर मी दिग्गज फोटोग्राफर गौतम राजाध्यक्ष यांच्याकडे एक फोटोशूट केले. त्या आधारावर मला एक जाहिरात मिळाली आणि मग मी मॉडेलिंग केलं. त्या काळात मी खूप बारीक होते, त्यात मी मराठी दिसायचे नाही, त्यामुळे लवकर काम मिळत नव्हतं. पुढे मी दामिनी ही मालिका केली. त्यानंतर 4 दिवस सासूचे, जगावेगळी अशा मालिका मिळत गेल्या. या काळात मी 2-3 चित्रपट देखील केले. पुढे 2003 मध्ये माझं लग्न नंदकुमार पांडे यांच्याशी झालं. ते IT क्षेत्रात कामाला होते. 2006 मध्ये मला मुलगी झाली. प्रेग्नन्सीनंतर काटार होते कुणाला या मालिकेतून मी कमबॅक केलं. मग माझं एक होतं, जे काम येईल ते सगळं करायचं. असं सर्व काही सुरळीत चालू असताना मला एका असाध्य रोगाने गाठले. आजारपणाबद्दल सांगताना अभिनेत्री म्हणाली की 2012 मध्ये एंड्रोमेट्रियोसिस नावाचा विचित्र आजार डिटेक्ट झाला. मासिक पाळी संबंधित असलेल्या या आजारामुळे वयाच्या 32व्या वर्षी माझी मासिक पाळी बंद झाली. हार्मोनल इम्बॅलन्समुळे वजन वाढायला लागले, सतत चिडचिड व्हायची, हाड आणि दात वीक झाले, केस गळायचे, अनेक रात्रीच्या रात्री झोप लागत नसायची. मग महागडे उपचार सुरू झाले. एक इंजेक्शन 40,000ची असायची. या काळात नवऱ्याने सुद्धा खूप साथ दिली. पैशाची काळजी न करता सर्वोत्तम उपचार मिळतील ह्याची त्यांनी खबरदारी घेतली. दरवर्षी एक याप्रमाणे 7 सर्जरी झाल्या. प्रत्येक सर्जरीनंतर 3 महिने कंप्लीट बेड रेस्ट घ्यायला लागायची. या काळात मी पुस्तक वाचत बसायचे. अनेक वर्ष उपचार चालू होते पण फरक पडत नव्हता. शेवटी मी आयुष्याला खूप कंटाळून गेले. अनेक वेळा माझ्या मनात आत्महत्येचे विचार आले, पण मुलीकडे आणि नवऱ्याकडे पाहून जगत राहिले. त्यावेळी मला जाणवलं की मला मानसोपचार आणि अध्यात्माची गरज आहे. माझ्या मैत्रिणीची आई हिलर आहे. मी तिच्याकडे गेले. तिने मला सांगितले, तुझी स्पिरिच्युअल जर्नी सुरू झाली. तिने उपचार सुरू केले. शिवाय मला काही पुस्तकं देखील वाचायला दिली. हिलिंग उपचार घेताना मला माझे आधीचे 4 जन्म दिसले. मला नंतर समजलं की हे माझ्या मागच्या जन्मातील कर्माची फळं आहेत. माझा यावर आधी विश्वास नव्हता, पण जेव्हा स्वतःवर येतं तेव्हा तुम्हाला सगळं समजतं. त्यानंतर माझ्या आजारपणाच्या मुळावरच उपचार करण्यात आले. माझ्यातले गैरसमज, न्यूनगंड निघून गेले. मी हळूहळू बरी व्हायला लागले. ही पद्धत मला एवढी आवडली की मी स्वतः ती आत्मसात केली. आता मी स्वतः हिलर म्हणून काम करते. लोकांच्या समस्येच्या मुळापर्यंत जाऊन त्यांना उपचार देते. जगभरातील अनेक लोकांना मी यशस्वी उपचार देत आहे. यानंतर तिला सध्याच्या तिच्या अभिनेत्री म्हणून स्वतःकडून काय अपेक्षा आहेत असा प्रश्न विचारण्यात आला. तेव्हा ती म्हणाली, अनेक वर्ष उपचार घेतल्यामुळे माझी हाडे कमकुवत झाली आहेत. मला खूप वेळ उभं राहता येत नाही. एका ठिकाणी खूप वेळ बसता येत नाही. त्यामुळे मालिकांचे 30 दिवसांचे शूटिंग मला जमत नाही. त्यात मला उगाच कारणे देऊन सुट्टी मारणे, डेट बदलून घेणे आवडत नाही. त्यामुळे अनेक मालिकांना मला नकार द्यावा लागतो. त्यामुळे फोन आला की पहिले मी त्यांना माझी परिस्थिती सांगते. 4-5 दिवसांचे शूटिंग असेल तरच होकार देते. त्यामुळे सध्या वेबसिरीज, जाहिरात या क्षेत्रात मी काम करत आहे. अशा प्रकारे वनश्री यांनी मुलाखतीत आपले आजारपण आणि त्यातून बरे होण्याच्या प्रवासाविषयी सविस्तर गप्पा मारल्या. त्यांच्या आयुष्याचा हा प्रवास अनेकांसाठी प्रेरणादायी ठरणार आहे. एका असाध्य आजारामुळे शारीरिक आणि मानसिकदृष्ट्या पूर्णपणे खचून गेल्यानंतरही त्यांनी हार मानली नाही. 7 शस्त्रक्रिया, असह्य वेदना आणि नैराश्याचा सामना करत त्यांनी स्वतःला पुन्हा उभं केलं. विशेष म्हणजे या कठीण काळात कुटुंबाची साथ, अध्यात्म आणि स्वतःवरील विश्वास ह्याच्या जोरावर त्यांनी नव्याने आयुष्य जगायला सुरुवात केली. आजच्या अभिनयासोबतच हिलर म्हणूनही अनेकांच्या आयुष्यात सकारात्मक बदल घडवत आहेत.